नमस्ते, मी रीना स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रीना ठोंबरे। आणि आजही अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर आपण बोलणार आहोत। वारंवार बोलत आलेलो आहे, पण टॉपिकच एवढा महत्त्वाचा आहे की नवीन येणाऱ्या सगळ्या लोकांना आणि एक्झिस्टिंग जे आपण काम करत आहोत इथे आपल्या सगळ्यांनाच इन्क्लुडिंग मला पण हा नियम लागू होतो। आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माहिती नसताना काम करणं खूप आता धोक्याचं झालं आहे। म्हणून मी सांगायचा प्रयत्न करते की थोडासा पॉज घ्या आणि काही गोष्टी जर माहिती नसतील तर माहिती करून घ्या आणि नंतरच आपल्या कामाला सुरुवात करा। आपलं आता YouTube अकाउंट क्रिस्टल क्लिअर ठेवणं खूप महत्त्वाचं झालं आहे, ज्याच्यावर एकही डाग लागता कामा नये। आणि एक जरी डाग लागला तरी आपलं अकाउंट पूर्ण डिलीट होणार, म्हणजे पूर्ण आपल्या करिअरला स्टॉप मिळणार। हे वारंवार मी सांगत आले आहे। तर ठीक आहे, ज्या कोणी लोकांनी आता नवीनच जर्नी स्टार्ट केली आपली YouTubeची त्यांच्यासाठीही आणि आपल्या एक्झिस्टिंग व्ह्यूअर्ससाठीही मी काही गोष्टी अशा सांगत आहे, त्या बघा। तुम्हाला काही नवीन मिळालं या व्हिडिओमधून तर व्हिडिओ अगदी पूर्ण बघा, ठीक आहे। तर आपल्याला कम्युनिटी ज्या गाईडलाईन आहेत त्या खूप पाळणं महत्त्वाचं झालेलं आहे। खूप वारंवार प्रश्न येत आहेत की कम्युनिटी गाईडलाईन म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्या प्रकारे आपले व्हिडिओज बनले पाहिजेत। कम्युनिटी गाईडलाईन मध्ये अगदी 5-6 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये काय, आपली कम्युनिटी सेफ ठेवायची, त्याच्यामध्ये कोणतं हेट स्पीच करायचं नाही कुणाबद्दलही। त्याच्यानंतर हार्मफुल जो कंटेंट असेल तो आपल्या कम्युनिटीवर पोस्ट करायचा नाही आहे। न्यूडिटी संबंधित जे व्हिडिओज असतील किंवा तसे स्पीच असेल तेही आपल्याला करायचं नाही आहे। त्याच्यानंतर कोणाच्या रिलीजन वरून त्याला काहीही बोलायचं नाही, त्याच्याबद्दल काही पोस्ट शेअर करायची नाही। कोणाची फसवणूक होईल असं काही काम इथे करायचं नाही, कोणत्या स्कीम इथे शेअर करायच्या नाहीत। आणि म्हणजे हिंसा होते, एक प्रकारची चाकू दाखवला जातो एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा मारण्याचे प्रकार दाखवले जातात, म्हणजे हिंसाचार चालणार नाही आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कम्युनिटी आपली सेफ आणि व्यवस्थित राहायची असेल आणि आपलं अकाउंटही सेफ राहायचं असेल तर हे पॉइंट तुम्ही लक्षात घ्या। आठवणीत राहणार नाही तर तुम्ही लिहून घ्या कुठेतरी, ठीक आहे। त्याच्यानंतर कॉपीराइट कंटेंट बद्दल खूप वेळा बोललोय। काही गोष्टी मी तुम्हाला सांगते की कॉपीराइट मध्ये काय काय येतं। तुम्ही काय एका व्हिडिओमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट काय असते, एक सॉन्ग असतं, त्याच्यानंतर एक फोटो असतो, व्हिडिओ शूट करताना आपण जे शूट केलेलं असतं ते, म्हणजे इन शॉर्ट व्हिडिओ घ्या शूट केलेला आणि त्या व्हिडिओला आपण देणारा व्हॉइस, तो व्हॉइस असतो तो एक व्हिडिओमध्ये असतो, ठीक आहे। ह्या सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये असतात। तर सॉन्ग आपण कुठून घेतो याच्यावर जरा विचार करा। वायटी स्टुडिओने स्वतःचं सॉन्ग दिलेलं आहे आपल्याला युट्यूबवरच वायटी स्टुडिओ मधलं सॉन्ग लावायचं आहे प्रामुख्याने, तिथे सगळे इफेक्ट्स पण दिलेले आहेत। जर नसेल लावायचं, तुम्ही एखादं फ्रीचं म्युझिक घेतलं आहे किंवा तुम्ही ज्या एडिटिंग टूलमध्ये तुमचा व्हिडिओ एडिट करत आहात तर त्या एडिटिंग टूल मधून जे सॉन्ग घेतलं आहे तिथेच त्याचा सोर्स दिलेला असतो, त्याच्या सिंगरचा किंवा ऑथर म्हणजे म्युझिक डायरेक्टर काहीही सोर्स असेल ते त्याला क्रेडिट द्या, ते कॉपी करायचं तिथून आणि तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये येऊन खाली पेस्ट करायचं की आम्ही हे ह्या सोर्स मधून घेतलेलं आहे, तुम्हाला कॉपीराइट येणार नाही। व्हिडिओ तुम्ही स्वतः बनवा, कुणाचा कॉपीराइट किंवा डाउनलोड केलेला व्हिडिओ वापरू नका, ठीक आहे। प्रामुख्याने ही गोष्ट टाळा। खूप सारे व्हिडिओ फक्त डाउनलोड करतात आणि अपलोड करतात। त्याच्यानंतर पिक्चर आहे, कुठूनही पिक्चर कॉपी करून घेऊ नका। जरी फ्रीचं कंटेंट असेल तुम्हाला दिसेल गुगलवर फ्री, पण त्यालाही कॉपीराइट येऊ शकतो। तुम्ही स्वतः क्लिक केलेले पिक्चर्स वापरा। थोडंसं काम करायचंय आपल्याला, फ्रीमध्ये काहीच मिळणार नाही, तर मेहनतही तुम्हालाच घ्यावी लागणार आहे। त्याच्यानंतर व्हॉइस तुम्ही वापरताय कुणाचा तर तुम्हाला त्या व्हॉइससाठीही परमिशन घ्यावी लागणार। म्हणजे काय होतं सांगते, आपण व्हिडिओ तयार करतो, रेकॉर्ड करतो, पण आपल्याला एवढं स्क्रिप्टिंग जमत नाही, आपल्याला एक व्हॉइस द्यायला जमत नाही, तर आपण थर्ड पर्सनला दुसऱ्या पर्सनला सांगतो की तू व्हॉइस दे। तर असं करत असताना तुमच्या व्हिडिओमध्ये त्याचा व्हॉइस येतो आणि मग काय होतं की तो कधीतरी पुढे जाऊन डिस्प्यूट झाले तर तुम्हाला कॉपीराइट देणार। त्यापेक्षा तुम्ही तिथे लिहा, खाली क्रेडिट देऊन टाका त्याला की हा व्हॉइस आम्ही यांचा घेतलेला आहे, ठीक आहे। कॉपीराइट कसं अवॉइड करायचं ते सांगितलं मी आहे तुम्हाला। आता त्याचबरोबर सांगते मी तुम्हाला, स्पॅम आणि मिसलिडिंग ऍक्टिव्हिटीवर भरपूर वेळा मी बोलून झालेलं आहे। कोणत्याही प्रकारची स्पॅम ऍक्टिव्हिटी, थंबनेल, क्लिक बाईट असे प्रकार करू नका। स्पॅम ऍक्टिव्हिटीमध्ये भरपूर येतं। तुम्ही जर ग्रुप बनवून तुमच्या व्ह्यूज वाढवता आहे तर स्पॅम ऍक्टिव्हिटीच्या अंडर येतं हे।
लगेच रिकॉग्नाइज केले जातं हे आता अल्गोरिदम मध्ये तुमचा चॅनल बसला आहे तर त्याला हे कळणार की तुमच्या चॅनलवर एका पर्टिक्युलर वेळेत तेवढ्याच वेळापुरत्या व्ह्यूज येत आहेत. तो सोर्स कोणता आहे तो ट्रेस केल्यानंतर समोरच्याच अकाउंटही सापडलं जाणार. अशा केस घडलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. व्ह्यूज एक्सचेंज करू नका. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही एकदा जाऊन पॉलिसी चेक करा. प्लीज पॉलिसी वारंवार चेक करत राहा. तुम्हाला सगळ्या पॉलिसीज कळून जातील. ठीक आहे. आता जर तुम्ही तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर किंवा तुमचा पर्सनल ऍड्रेस कुणाबरोबर शेअर करत आहे तर इथेच थांबा. कारण युट्यूबने सांगितलं आहे हे स्ट्रिक्टली अलाउड नाही आहे आणि असं जर केलं तर तुमच्या चॅनलवर लगेच ऍक्शन होणार. आणि त्याच्यानंतर 3 वॉर्निंग आहेत आपल्याला. सिरियसनेस प्लीज म्हणजे जाणून घ्या ह्याचं सिरियसनेस काय आहे. तर प्लीज आपला ऍड्रेस कुणालाही देऊ नका. ईमेलच्या खाली कमेंट करू नका कुणाला, कमेंटमध्ये कुणाला कमेंट करू नका तुमचा ऍड्रेस किंवा तुमचा फोन नंबर टाकू नका. आणि हेल्प करण्यासाठी का होईना म्हणजे इतरांना हेल्प करतोय आपण, त्यांना हेल्प व्हावी म्हणून आपला ईमेल आयडी देतोय, पण नका देऊ आता. प्लीज तुमचं अकाउंट सेफ राहायचं असेल तर ह्या गोष्टी तुम्ही कृपया कुणाबरोबर शेअर करू नका. रिफ्यूज कंटेंट आहे. तुमचे मल्टिपल अकाउंट तुम्ही क्रिएट केलेले आहेत आणि त्यातल्याच एखाद्या अकाउंटवर तुम्हाला जर रिफ्यूज कंटेंट आला आहे आणि तो जर डाउनलोड करून तुम्हाला जर वाटत असेल मी दुसऱ्या अकाउंटवर टाकून मग ते अकाउंट ग्रो करू शकतो तर ते पण थांबवा. कारण का कोणतीही चूक तुम्ही छोट्यातली छोटी जर पॉलिसीज, आता तुम्ही सिंपल आहे का, जर ह्या पॉलिसीज आपल्याला सांगितल्या आहेत, गाईडलाईन आहेत, टर्म्स अँड कंडिशन्स दिलेले आहेत, तर तुम्हाला काय वाटतं हे सगळं ट्रेस करण्यासाठी अगोदरच सिस्टम बनवली गेलेली नाहीये का? म्हणजे ह्या जर पॉलिसीज दिल्या आहेत तर त्या कशा चेक करायच्या, ते कसं फाइंड आउट करायचं, ह्या गोष्टी ही अगोदरच तयार आहेत युट्यूबकडे. त्याच्यामुळे आपल्याला जर वाटलं ना की ठीक आहे सिंपलची गोष्ट आहे, इग्नोर इज इक्वल टू डिलीट युअर चॅनल. ओके, तुमचं चॅनल डिलीट करताय तुम्ही स्वतःच्याच हाताने. सिरियसनेस समजून घ्या. नवीन लोकांना मी सांगतेय, नसेल माहिती तुम्हाला तर व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आयडिया येऊन जाणार. पूर्ण व्हिडिओ अगदी व्यवस्थित पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर एक दादा आहेत आपले, मी परवा सांगितलेल्या व्हिडिओमध्ये ईमेल आयडी त्यांनी काय केलं होतं, त्यांचा जो चॅनल होता चॅनलच्या नावानेच त्यांनी ईमेल आयडी ओपन केला होता. म्हणजे त्यांची आयडेंटिटी पूर्ण हाईड झाली होती. त्यांच्या नावाचं काहीच नव्हतं त्या चॅनलमध्ये, न त्यांचा वाईफ होता, न त्यांचा फोटो होता, काही सुद्धा त्यांचं स्वतःचं नव्हतं. तर त्या कारणांमुळे खूप कारणं आहेत ती म्हणजे महत्वाची अशी आहेत आणि कोणतंच कारण तिथे पटणारं नाहीये युट्यूबला. युट्यूबने वॉर्निंग नाही दिली, सरळ चॅनल त्यांचं डिलीट केलं होतं. पण मग त्यांचा फोन आला होता. त्याच्यानंतर आम्ही डिस्कस केल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुमचा ईमेल म्हणजे कळतच नव्हतं प्रॉब्लेम काय आहे. त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं तुमचा ईमेल आयडी कोणत्या नावाने आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की ईमेल आयडी आहे माझ्या चॅनलच्या नावाने. तर मग मी म्हटलं त्यांना की तुम्ही ईमेल करा युट्यूबला आणि सांगा की कोणतीही वॉर्निंग न देता तुम्ही मला माझं अकाउंटचा ऍक्सेस पूर्ण बंद केला आहे, तर ते कशामुळे जरा मला सांगा. आणि अपील केल्यानंतर त्यांचा चॅनल त्यांना मिळाला. चॅनल रिकव्हर झाला आहे. पण सांगते मी तुम्हाला त्यांचे व्ह्यूज एवढे डाऊन झाले आहेत. 1,000-1.5च्या घरात जाणारे डेली व्ह्यूज त्यांचे 70-80 वर आले आहेत. तर याचा अर्थ काय, तुमचा चॅनल एकदा युट्यूब मध्ये सापडला म्हणजे तुमचा स्पॅम मध्ये गेला, स्ट्राईक मध्ये गेला, कोणताही रिमार्क तुमच्या चॅनलवर लागला ना तर अल्गोरिदमचा एक जो ट्रस्ट बिल्ड झालेला असतो तो डाऊन होतो आणि तुमचा चॅनल परत अल्गोरिदम मध्ये बसण्यासाठी खूप वेळ घेतो. तो ट्रस्ट करत नाही कारण का त्याला असं वाटतं की तुम्ही काहीतरी स्पॅम ऍक्टिव्हिटी परत करत राहणार, त्याच्यामुळे तो लवकर प्रमोट करत नाही तुम्हाला. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती अशी की एक जर अकाउंट आता ठीक आहे चॅनलच्या नावाने त्यांचं अकाउंट होतं, त्यांनी नंतर ते अपील करण्याच्या अगोदर स्वतःचं नाव दिलं त्या ईमेल आयडीला, एडिट केला ईमेल आयडी, त्याच्यामुळे ते अकाउंट त्यांना मिळालं. जर त्यांनी ही ट्रिक वापरली नसती तर त्यांचं अकाउंट मला नाही वाटत त्यांना मिळालं असतं. म्हणून काळजी घ्या. ह्या सगळ्या गोष्टी नीट चेक करा तुमचा ईमेल आयडी तुम्ही सध्या काय ठेवला आहे आणि नेसेसरी चेंजेस आत्ताच करून घ्या. ठीक आहे.
आता त्यांचा ग्रोथ कमी झाला असं मला वाटतं, कारण त्यांचा ईमेल आयडी ज्या नावाने होता त्या नावाने खूप छान ग्रोथ झाला होता. कुठेतरी त्यांनी ईमेल आयडी चेंज केल्यामुळे परत तो ईमेल आयडी, ते चॅनल युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये बसण्यासाठी, कारण का चॅनलचंही नाव चेंज केलं त्यांनी. मग आता ह्या सगळ्या गोष्टी दादा चॅनलमध्ये बसण्यासाठी आता वेळ घेईल, त्याच्यामुळेच कदाचित तुमच्या चॅनलवर कमी व्ह्यूज येत आहेत. तर टेन्शन घेऊ नका, सबस्क्रायबर्स फक्त पूर्ण करायचे आहेत. वॉच टाइम ऑलरेडी कंप्लीट झाला आहे तुमचा. शॉर्ट्सवर आता लक्ष द्या, कारण का जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स मिळवायचे आहेत आणि तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. तर ठीक आहे, ह्या छोट्या मोठ्या बारीक सारीक गोष्टी होत्या. अजून एक गोष्ट आहे, आठवतंय मला, तर थोडंसं इंटरप्ट होतंय मध्ये, तर समजून घ्या. ज्या पण गोष्टी मला आठवत आहेत तसं मी सांगत राहते तुम्हाला. तुम्ही जर मल्टिपल अकाउंट क्रिएट करून सबस्क्राईब केलंय किंवा अशा चॅनल्सला संपर्क करून तुमचे खूप सबस्क्रायबर वाढवून घेतले आहेत किंवा वॉच टाइम खूप वाढवून घेतला आहे, तर ते डिटेक्ट होणार बरं का. मग आता त्याला मला माहिती नाही की तुम्हाला काय कशा प्रकारे ते हे करावं लागेल, त्याच्या सुधारणा कराव्या लागतील. पण जे नवीन कोणी आहे त्यांनी प्लीज असे प्रकार करू नका, कारण का सडनली सबस्क्रायबर्स गेन 500, 600 सडनली सबस्क्रायबर गेन किंवा 1000, 1500 असं सडनली वॉच टाइम गेन, असं हे सस्पिशियस ऍक्टिव्हिटीमध्ये कन्सिडर होईल आणि लगेच तुमचा चॅनल जाईल, म्हणजे रिव्ह्यू मध्ये जाईल चेक करण्यासाठी. तर सडनली असे काही चेंजेस होऊ नयेत तुमच्या चॅनलमध्ये, अशा व्ह्यूज अचानक वाढू नयेत. हळूहळू स्लोली असा नॉर्मल ग्रोथ, ऑर्गॅनिक ग्रोथ व्हावा, तुमचं चॅनल ऑर्गॅनिक पद्धतीने वाढावं, जिथे प्युअर ऑडियन्स असेल आणि म्हणजे सगळं काही रिअल असेल, काही फेक असं नसेल, तर तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर खूप पुढे जाणार. ठीक आहे, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. आता सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत, काही जर सुटल्या असतील तर मध्ये मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे, मग श्री स्वामी समर्थ. उद्या पुन्हा भेटूयात आणि सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.